फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत अंकगणिती क्रम स्वाध्याय 1.1 मधील चौथे उदाहरण. क्रम दिलेला आहे, त्यावरूनच आपल्याला ए व डी काढायचा आहे. वजा 1/2, वजा 1/2, वजा 1/2, वजा 1/2 हा क्रम दिलेला आहे. यावरून आपल्याला ए व डी काढून त्यातील पुढील 4 पदे काढायची आहेत. ए बरोबर वजा 1/2 दिलेला आहे, डी काढायचा आहे. डी बरोबर A2 वजा A1, A2 वजा 1/2 वजा A1 वजा 1/2, वजा 1/2 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्याने आतील चिन्ह बदलते, त्यामुळे हे अधिक 1/2 होते. वजा 1/2 अधिक 1/2 यांची वजाबाकी होते. डी बरोबर 0 येते. डी बरोबर A3 वजा A2, A3 वजा 1/2 वजा 1/2, वजा 1/2 कंसाच्या बाहेर असल्यामुळे आतील चिन्ह बदलते. वजा 1/2 अधिक 1/2 यांची वजाबाकी होते. डी बरोबर 0 येते. डी बरोबर A4 वजा A3, A4 वजा 1/2 वजा 1/2 बरोबर 0. डी बरोबर 0. डी बरोबर 0 आला आपला. डी हा 0 आल्याने सामान्य फरक समान असल्यामुळे यातील पुढील 4 पदे काढायची आहेत. पुढील 4 पदे डी 0 आल्याने पुढची 4 पदे पण 1/2 वजा 1/2 वजा 1/2 वजा 1/2 वजा 1/2. पुढील उदाहरण 1, 3, 9, 27 हा क्रम दिलेला आहे. यावरून आपल्याला ए व डी काढायचा आहे. ए बरोबर 1, डी काढायचा आहे. डी बरोबर A2 वजा A1, A2 3 आहे वजा A1, व A1 किती आहे? 1 आहे. 3 मधून 2 गेले, 1 शिल्लक राहिले. डी बरोबर A3 वजा A2, A3 9 आहे वजा 3, 9 मधून 3 गेले, 6 उरले. डी बरोबर 6, डी बरोबर 1. हा क्रम डी समान नसल्यामुळे हा अंकगणिती क्रम नाही, त्यामुळे पुढची 4 पदे पण काढायची नाहीत. एपी नाही, अंकगणिती क्रम किंवा एपी असेही म्हणतात. त्यातीलच 10वे उदाहरण A, 2A, 3A, 4A हा क्रम दिलेला आहे. यावरून आपल्याला ए व डी काढायचा आहे. ए बरोबर ए दिलेला आहे, डी काढायचा आहे. डी बरोबर A2 वजा A1, A2 किती आहे? 2A आहे, 2A वजा A1 A, 2A मधून 1 A गेले, बरोबर A. डी बरोबर A राहिले. डी बरोबर A3 वजा A2, A3 किती आहे? 3A, 3A वजा 2A, डी बरोबर A राहिले. डी बरोबर A4 वजा A3, A4 किती आहे? 4A वजा A3 किती आहे? 3A, 4A मधून 3A गेले, डी बरोबर A शिल्लक राहिले. यातील डी हा एकसारखाच सामान्य फरक असल्याने हा अंकगणिती क्रम आहे. हा अंकगणिती क्रम आहे. यातीलच आपल्याला पुढची 4 पदे काढायची आहेत. A4 दिलेला आहे, A5 काढायचा आहे आपल्याला. A प्लस 4D, A 4D किती आलाय आपला? A आलाय. A अधिक 4A बरोबर 5A. ए ने वाढत गेलेला आहे, त्यामुळे पुढील A6 बरोबर A प्लस 5D, A अधिक 5D किती आलाय? A आलाय. A6 बरोबर 6A. A7 A प्लस 6D, A अधिक 6, A D किती आहे? A आलेला आहे. A अधिक 6A बरोबर A7 बरोबर 7A. त्यातीलच पुढील पद A8 बरोबर 8A येते. ही पुढील 4 पदे झाली.
त्यातील पुढील क्रम दिलेला आहे. एचा वर्ग, एचा घन व एचा घातांक 4 दिलेला आहे. यावरून आपल्याला ए व डी काढायचा आहे. ए बरोबर ए दिलेला आहे, डी काढायचा आहे. डी बरोबर A2 वजा A1. A2 किती आहे? एचा वर्ग. एचा वर्ग. A1 किती आहे? ए आहे. एचा वर्ग ए वर्ग. घातांक समान नसल्या कारणाने डी बरोबर आहे तसेच राहते. डी बरोबर A3 वजा A2. A3 किती आहे? एचा घन. A2 एचा वर्ग. घातांक समान नसल्या कारणाने हे आहे तसेच राहते. त्यामुळे डी समान नसल्याने हा अंकगणिती क्रम नाही. क्रम नाही. उदाहरण 12, 13, 14 व 15 ही तुमच्या होमवर्कसाठी आहेत.